इयत्ता 8वी मराठी चोच आणि चारा या पाठाचा अभ्यास करूयात। चोच आणि चारा या पाठाचे लेखक आहेत मकरंद जोशी। मकरंद जोशी हे सहल संयोजक, पर्यावरणप्रेमी आणि प्रसिद्ध लेखक आहेत। त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत। प्रवास एका प्रवासाचा हे केसरी पाटील या सहल उद्योजकाचे आत्मकथन, 2 ध्रुवांवर 2 पावले हे प्रवास वर्णन, पर्यटन मार्गदर्शक मालिका ही पर्यटन विषयावरील पुस्तके, घर श्रमिकांचं हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत। विविध नियतकालिकांमध्ये पर्यटन, पर्यावरण या विषयांवर आणि अन्य प्रासंगिक विषयांवर विविध प्रकारचे लेखन प्रसिद्ध आहे। पाठपरिचय थोडक्यात पाहूयात। माणसाला अन्य प्राण्यांविषयी विलक्षण कुतूहल आहे। या सगळ्या प्राण्यांमध्ये पक्षी हे माणसाच्या अधिक निकट वावरणारे प्राणी आहेत। त्यामुळे पक्ष्यांविषयी माणसाला नेहमीच आपुलकी आणि कुतूहल वाटत आले आहे। या पाठात लेखकांनी पक्ष्यांविषयी खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे। पक्ष्यांचा अधिवास आणि त्या परिसरातील उपलब्ध अन्न यांच्या अनुषंगाने पक्ष्यांची चोच घडवलेली दिसून येते। याच भिन्न भिन्न प्रकारच्या चोची, त्यांचे कार्य आणि पक्ष्यांच्या हालचालींमध्ये होणारा त्यांचा उपयोग यांची माहिती या पाठात अतिशय प्रसन्न शैलीत मांडलेली आहे। तिची उलुशीत चोच, तेच दात, तेच ओठ अशा शब्दांमध्ये सुग्रण पक्षाचं वर्णन बहिणाबाई आपल्या निरीक्षणामधून करतात। मुलांनो, बहिणाबाई चौधरी या अतिशय मोठ्या कवयित्री होऊन गेलेल्या आहेत आणि त्यांनी अतिशय सुंदर इथे पक्ष्यांचं वर्णन केलेलं आहे। सुग्रण पक्षाच्या चोचीचं त्यांनी केलेलं वर्णन बहुतेक सगळ्या पक्ष्यांना सहज लागू पडतं। पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही, कारण या चोचीनं अन्न खाण्याबरोबरच इतर अनेक कामं सहज केली जातात। जर तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल की पक्षी आपल्या चोचीचा उपयोग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणं, बिया फोडणं, शिकार केलेल्या प्राण्याचे तुकडे करणं यासाठी तर करतातच, पण त्याचबरोबर चोचींचा उपयोग घरटं बांधण्यासाठी, पिलांना भरवण्यासाठी इतकंच काय, पण झाडावर चढणं किंवा वेलीवर लटकणं यासाठी सुद्धा केला जातो। म्हणजे चोच ही जणू पक्ष्यांसाठी हात, पाय, दागिना, चमचा, फावडं, करवत आणि बरंच काही असतं। सर्वसाधारणपणे पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत यांबरोबरच त्यांच्या चोचींचा आकार कसा आहे याकडे लक्ष दिलं जातं, कारण चोचीच्या आकारावरून त्या पक्ष्याचे भक्ष्य, घरट्याचा प्रकार याचा अंदाज बांधता येतो। प्राणीसृष्टीमध्ये वेगवेगळ्या गटातल्या प्राण्यांच्या शरीर रचनेकडे बघितल्यावर जाणवतं की फक्त पक्ष्यांना चोच असते। उत्क्रांतीच्या ओघात, बदलत्या हवामानात आणि बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहताना प्राण्यांच्या शरीरात बदल होत गेले। त्यातले काल सुसंगत, उपयोगी आणि आवश्यक बदल टिकून राहिले। याच प्रवासात पक्ष्यांची चोच निर्माण झाली। मुलांनो, पक्ष्यांची चोच म्हणजे त्यांचे हात, पाय, दात, ओठ सर्व काही आहे। फक्त खाण्यापिण्यासाठी तोंड म्हणजे चोच एवढेच चोचीचे वर्णन योग्य होणार नाही। त्याखेरीजही अन्य कामे चोचींच्या साहाय्याने पक्षी पार पाडतात। पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या त्यांच्या चोचींमध्ये रंग, आकार यात विविधता निर्माण झाली। मात्र पक्ष्यांच्या प्रकारानुसार चोचींचे प्रकार बदलताना दिसले तरी सगळ्या पक्ष्यांच्या चोचींची मूळ संरचना समान असते। कोणत्याही पक्ष्याची चोच 2 भागांमध्ये विभागलेली असते। वरचा भाग मॅक्सिला आणि खालचा भाग मॅन्डिबल। बहुतेक पक्ष्यांना याच चोचीवर बाह्य श्वसनेंद्रिय असतात। तुम्ही जर बारकाईनं निरीक्षण केलं तर पक्ष्यांच्या चोचीच्या सुरुवातीला 2 लहान छिद्र दिसतात।
या छिद्रांमधूनच पक्षी श्वासोच्छ्वास करतात. अपवाद म्हणून किवी पक्ष्यांमध्ये ही छिद्र चोचीच्या टोकांवर असतात. मुलांनो, साधारणपणे पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांचा रंग, त्यांची उडण्याची व बसण्याची पद्धत आणि चोचींचा आकार या गोष्टी बघण्याची रीत आहे. चोचींवरून त्यांचे भक्ष्य कोणते आणि त्यांच्या घरट्यांचा आकार कोणता याचा अंदाज बांधता येतो. पक्षी अंड्यामध्ये असताना त्यांच्या चोचीच्या टोकावर एक दातासारखा भागही येतो. त्याला एकटूथ असे म्हणतात. अंड्यात पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या चोचीवर हा चिमुकला दात उगवतो. ह्याच दाताच्या मदतीनं पक्षी आपल्या अंड्याचं कवच आतून फोडून बाहेर येतो. सगळ्याच पक्ष्यांना हा एकटूथ असतो. अपवाद म्हणजे किवी पक्ष्याची पिले. ही पिले लाथा मारून अंड्याचे कवच फोडतात. स्टार्कमध्ये काही पक्षी नेहमी त्यांच्या लांब लांब चोची आपटताना दिसतात. चोचीवर चोच आपटून ते जो आवाज करतात त्याला वेगवेगळे अर्थ असतात. चोचीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे लक्षात राहणाऱ्या पक्ष्यांची यादी केली तर त्यात अर्थातच धनेश म्हणजेच हॉर्नबिल पक्षाचा क्रमांक बहुधा पहिला लागेल. गुलाबी फ्लेमिंगो पक्ष्यांची चोच वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असते. आपल्या गुलाबी शेंद्री पंखांनी अग्निपंख हे नाव सार्थ करणाऱ्या फ्लेमिंगोची चोच मध्येच वाकडी झालेली असते. फ्लेमिंगोची भक्ष्य शोधण्याची, खाण्याची पद्धत जरा वेगळीच आहे. पक्ष्यांची चोच म्हटल्यावर सर्वात आधी जो शब्द आठवतो तो आहे अणकुचीदार. तो लागू होतो गरुड, घार, ससाना अशा शिकारी पक्ष्यांना. सापापासून ते सशांपर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या या पक्ष्यांना आपली शिकार घट्ट पकडता यावी, फाडता यावी, तिचे तुकडे करता यावेत म्हणून बाकदार, अणकुचीदार चोच असते. या चोचीचा वरचा भाग खालच्या भागापेक्षा थोडा लांब आणि वळलेला असतो. याउलट सुतार, हुप्पो या पक्ष्यांची चोच एकदम सरळसोट असते. त्यांना जमिनीवरचे किडे, झाडाच्या खोडात दडलेले किडे शोधून बाहेर काढून खायचे असतात. चिमुकले शिंजीर अर्थात शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे सनबर्ड्स फुलांमधला मधुरस चोखतात. त्यासाठी त्यांना शरीरापेक्षा लांब बाकदार चोच असते. आकाराने चिमणीपेक्षाही लहान असलेला सनबर्ड एखाद्या फुलाच्या पाकळीवर आरामात बसून फुलाला धक्काही न लावता आपल्या पातळ बाकदार लांब चोचीनं फुलातला मध खातो. चोचीचा सर्वात आगळा उपयोग करणारा पक्षी म्हणजे पोपट. आपल्या काहीशा जाडसर शिवाय बाकदार चोचीने पोपट शेंगा किंवा अगदी तिळा इतक्या लहान बिया तर आरामात फोडून खातोच. शिवाय झाडाच्या डहाळ्यांवरून चालताना याच चोचीने डहाळी पकडून पोपट आपल्या चोचीचा उपयोग पायांसारखाही करतो. उडता उडता पाण्यावर सूर मारून अचूक मासे पकडणाऱ्या खंड्याची चोच सरळसोट आणि टोकदार असते. कीटकांवर, विशेषतः माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या वेड्या राघूची चोचही त्याला उडता उडता माशा, टोळ पकडायला सोपं जावं अशीच सरळ आणि लांब असते. आपलं नजाकतदार घरटं विणणाऱ्या सुगरण किंवा बाया पक्षाची चोच फार वेगळी नसते. नजाकत म्हणजे अतिशय सुबक अशी. बहिणाबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे तिची उलुशीत चोच आणि सुगरण पक्षी घरटे विणण्याची कलाकुसर कशी करतो हा प्रश्न पडतोच. याउलट चोचीने पाने शिवून घरटे विणणाऱ्या शिंपी पक्षाची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते. मुलांनो, धनेश पक्षाची चोच वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असते. गुलाबी शेंद्री रंगाच्या फ्लेमिंगोची चोच मध्येच थोडी वाकडी असते. गरुड, घार, ससाना यांची चोच अणकुचीदार असते. त्यांच्या चोचीचा वरचा भाग खालच्या भागापेक्षा थोडा लांब असतो आणि टोकाशी बाकदार असतो. सुतार व हुप्पो यांची चोच सरळसोट असते. चिमुकल्या शिंजीर पक्षाची चोच बाकदार, लांब व पातळ असते, तर पोपटाची चोच बाकदार आणि जाडसर असते. खंड्या पक्षाची चोच सरळसोट व टोकदार असते. वेड्या राघूची चोच तर सरळ आणि लांब असते. सुगरण किंवा बाया पक्षाची चोच चिमुकली असते.
शिंपी पक्ष्याची चोच एखाद्या सुईसारखी आणि टोकदार असते. पक्ष्यांचं हे चोचपुराण पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते. निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यामध्ये प्रत्येक जीवाला विशिष्ट असं स्थान आहे आणि त्या स्थानावर तो जीव राहावा म्हणून निसर्गाने त्याला काही आयुध, हत्यारं दिली आहेत. पक्ष्यांची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. प्रत्येक पक्ष्याची चोच त्याच्या अधिवासाप्रमाणे अन्नानुसार बदलत असते. पण जर असे वेगवेगळी भूमिका बजावणारे पक्षी एखाद्या परिसरात नसतील तर? या तर वरही निसर्गाकडे उत्तर आहे. दक्षिण अमेरिकेतल्या गॅलापॅगोस बेटावर फिंच पक्ष्याच्या 13 प्रजाती आढळतात. आता फिंच या एकाच प्रकारातले असल्याने त्यांची मूळ शरीररचना सारखीच आहे, पण या सगळ्यांचं खाद्य मात्र वेगवेगळं आहे. म्हणजे एक फिंच जमिनीवरील किडे खातो, दुसरा कठीण कवचाची फळं खातो, तिसरा धान्य खातो, तर चौथा झाडाच्या सालीतील किडे खातो. आता खाणं बदलल्यामुळे या सगळ्यांच्या चोचीचे आकार, रचना बदललेली पाहायला मिळते. पक्ष्यांच्या चोचीची ही माहिती वाचल्यानंतर ज्याने चोच दिली तो चाराही देतो या म्हणीचा नेमका अर्थ ध्यानात तुमच्या नक्कीच आला असेल. पक्षी हा प्राण्यांच्या साखळीतील एक कडी आहे. एक कडी निखळून पडली तर प्राण्यांची साखळीच उद्ध्वस्त होईल. म्हणून निसर्गाने त्यांना जगण्याची सर्व आयुध दिलेली आहेत. चोच हे त्यातलं प्रमुख आयुध आहे. अधिवास आणि अन्नाची सोय यानुसार त्यांच्या चोचीचा आकार ठरतो आणि ते जगण्यास समर्थ ठरतात.
समास या शब्दाचा अर्थ होतो एकत्र करणे. समासात एक जोडशब्द बनविताना त्या शब्दातील परस्पर संबंध दाखविणारे शब्द किंवा विभक्तीचे प्रत्यय आपण गाळतो. जसं विटी आणि दांडू असं न म्हणता आपण विटी दांडू असं म्हणतो. नाही अंत ज्याला तो असं न म्हणता अनंत असं म्हणतो. वनातील भोजन असं न म्हणता वनभोजन म्हणतो. भाजी पाला व त्याच जातीच्या इतर वस्तू असं न म्हणता भाजीपाला म्हणतो. बटाटे घालून तयार केलेला वडा असं न म्हणता बटाटे वडा असं म्हणतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात. उदाहरण आपण आत्ता असं पाहिलंच, बटाटे घालून तयार केलेला वडा याच्यापासून तयार झालेला सामासिक शब्द म्हणजे बटाटे वडा. आणि हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, अनंत या शब्दाचा विग्रह होतो नाही अंत ज्याला तो. समासाचे एकूण 4 प्रकार होतात: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. अव्ययीभाव समासाचा अभ्यास करूयात. अव्ययीभाव समासाची व्याख्या पाहूयात. जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययीभाव समास होतो. अव्ययीभाव समासाची वैशिष्ट्ये पाहूयात. अव्ययीभाव समासातील पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असते. संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. या समासातील शब्दांना आ, यथा, प्रति इत्यादी उपसर्ग लागतात. या उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय असे म्हणतात. आपण अव्ययीभाव समासाचे काही शब्द आणि त्या शब्दांचा विग्रह पाहूयात. इथे लाल रंगामध्ये छापलेली अक्षरं हा उपसर्ग लागलेला आहे. आजन्म या शब्दामध्ये आ हा उपसर्ग आहे. यथाशक्ती या शब्दामध्ये यथा हा उपसर्ग आहे. प्रतिदिन या शब्दामध्ये प्रति हा उपसर्ग लागलेला आहे. आमरण या शब्दामध्ये आ हा उपसर्ग लागलेला आहे. आपण या प्रत्येक शब्दाचा विग्रह पाहूयात. आजन्म या शब्दाचा विग्रह होतो जन्मापासून. यथाशक्ती या शब्दाचा विग्रह होतो शक्तीप्रमाणे. प्रतिदिन या शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक दिवशी. आमरण या शब्दाचा विग्रह होतो मरेपर्यंत. पुढील शब्द यथाक्रम आणि प्रतिक्षण. या 2 शब्दांना अनुक्रमे यथा आणि प्रति हे उपसर्ग लागलेले आहेत. यथाक्रम या शब्दाचा विग्रह होतो क्रमाप्रमाणे. प्रतिक्षण या शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक क्षणाला. पुढील नियम. काही शब्दातील पहिल्या पदाच्या अंती ओकार आलेला आहे तरी एकंदरीत त्यांचे स्वरूप क्रियाविशेषण अव्ययाचे असल्यामुळे हे मराठीतील अव्ययीभाव समासच आहेत. उदाहरणं पाहूयात. सामासिक शब्द आणि विग्रह. इथे आपल्याला ओकार पाहायला मिळेल. गावोगाव इथे व अधिक ओ तयार झालेला आहे. जागोजाग यामध्ये ग अधिक ओ गो तयार झालेला आहे. गल्लो गल्ली यामध्ये ल अधिक ओ हा लो तयार झालेला आहे. पदोपद यामध्ये द अधिक ओ दो तयार झालेला आहे. म्हणजेच ओकारयुक्त शब्द अक्षरं तयार झालेली आहेत. पहिला शब्द पाहूयात. गावोगाव याचा विग्रह होतो प्रत्येक गावी. जागोजाग याचा विग्रह होतो प्रत्येक जागी. गल्लोगल्ली याचा विग्रह होतो प्रत्येक गल्ली. पदोपद याचा विग्रह होतो प्रत्येक पदी. दारोदार, रस्तोरस्ती आणि पावलोपावली यामधील रो, तो आणि लो ही अक्षरं आपल्याला ओकारयुक्त असलेली दिसतील. दारोदार या शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक दारी. रस्तोरस्ती या शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक रस्त्यावर. पावलोपावली या शब्दाचा विग्रह होतो प्रत्येक पावलावर. संस्कृतप्रमाणे फारसी भाषेतील उपसर्ग प्रारंभी येऊन अव्ययीभाव समासाची उदाहरणे पाहूयात.
बिनधोक याचा विग्रह होतो धोका नसलेले. बिनशर्त याचा विग्रह होतो शर्त नसलेले. बेमालूम या शब्दाचा विग्रह होतो मालूम नसलेले. गैरहजर म्हणजे हजर नसलेला. गैरशिस्त या शब्दाचा विग्रह होतो शिस्त नसलेला. बरहुकूम या शब्दाचा विग्रह होतो हुकुमानुसार. तत्पुरुष समासाचा अभ्यास करूयात. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये. या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. सामासिक शब्द आणि विग्रह पाहूयात. पहिला शब्द आहे तोंडपाठ. यामध्ये त्याचा विग्रह करताना आपण विभक्ती प्रत्यय मध्ये घेतलेला आहे. तोंडपाठ या शब्दाचा विग्रह होतो तोंडाने पाठ. पुढील शब्द आहे कंबरपट्टा. यासाठी कमरेसाठी पट्टा. महादेव हा शब्द आहे महान असा देव. अनिष्ट नाही इष्ट ते. पुढील शब्द आहे राजपुत्र राजाचा पुत्र. क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण. अयोग्य योग्य नव्हे ते.